नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये प्रचंड मोठी एक साथ आलेली होती. ती होती जॉन्डिस्ट म्हणजेच काविळीची. त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 27 रुग्ण दगावले होते. गेल्या 15 दिवसामध्ये पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये स्वाईन फ्लू या आजारानं डोकं वर काढलेलं आहे. दरवर्षी असे कुठले तरी साथीचे आजार येतात आणि आपण जर त्याची वेळीच काळजी घेतली नाही, खबरदारीचे उपाय योजले नाहीत तर त्याच्यातून ते आजार गंभीर रूप धारण करतात. खरं तर गेल्या 15 दिवसामध्ये रेल्वेचं बजेट झालं, त्यानंतर देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यामुळे आज आम्ही या दोन्ही बजेटबद्दल बोलणार होतो. पण नंतर विचार केला की स्वाईन फ्लू ही साथ आटोक्यात आणता येते. केवळ सरकारनंच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे असं न मानता आपण सगळ्यांनीच जर या आजाराबद्दल माहिती करून घेतली, आपण जर खबरदारीचे उपाय घेतले तर कदाचित स्वाईन फ्लूची ही जी काही साथ पसरत चाललेली आहे ती नियंत्रणात येऊ शकेल. आणि म्हणून आज आम्ही ठरवलं की स्वाईन फ्लू या विषयावरती बोलायचं. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटील साहेब. त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील आणखीन एक प्रख्यात डॉक्टर संदीप पाटील सर, त्यांचे आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. संदीप पाटील सर, सुरुवात मी तुमच्यापासून करणार आहे. आता मी म्हटलं त्या पद्धतीनं स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. मुळात स्वाईन फ्लूची लक्षणं काय? कारण सर्वसामान्य माणूस मुळात एखादा आजार आपल्याला झालेला आहे हे त्याला उशिरा कळतं आणि ज्यावेळी कळतं ते बऱ्याचदा उशीर झालेला असतो. त्यामुळे मूलभूत लक्षणं स्वाईन फ्लूची काय असतात? स्वाईन फ्लू हा आपला रेग्युलर जसं आपण फ्लू ज्याला म्हणतो की तशा पद्धतीचंच आहे. याच्या प्रामुख्याने लक्षणं जे असतात ते अगदी साधी आणि कॉमन असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला ती लक्षात येत नाहीत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सर्दी होते, त्याचबरोबर घशामध्ये खवखव होते, घशामध्ये वेदना होणं, थकवा आणि साधारणतः याच्यामध्ये ताप जो असतो तो 100 डिग्रीच्या आसपास असतो. अच्छा, म्हणजे खूप 2 किंवा 3 पर्यंत ताप गेला असं होत नाही, एवढा नसतो. अच्छा. दुसरं याच्यामध्ये थकवा आणि बॉडी एक अंगदुखी जी आहे ती बऱ्यापैकी त्याची सिव्हिरिटी जास्त असते. अच्छा. जसं अचानक आपल्याला फ्लू किंवा हे झाल्यानंतर जसं हे होतं तर त्याची याच्यामध्ये तीव्रता जास्त असते पहिल्या टप्प्यामध्ये. बरं. आणि पुढच्या स्टेपमध्ये जर आजार गेला असेल की त्याची आजाराची तीव्रता जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं चाललं की आपल्याला थकवा, दम लागणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं हे दुसऱ्या टप्प्यामधली ही दुसरी लक्षणं आहेत. म्हणजे साधारणतः कॉमन फ्लूचीच लक्षणं याच्यामध्ये असतात. ओके. पण अंगदुखी हे बऱ्याच लोकांचं नेहमीचं दुखणं असतं. त्यामुळे अंगदुखी हे मूलभूत लक्षण आहे हे आपण जेव्हा समजतो किंवा मानतो त्यावेळेला लोकांना असं वाटत असतं की अंगदुखी माझा नॉर्मल विषय आहे. म्हणजे चिकनगुनियामध्ये सुद्धा अंगदुखी बऱ्यापैकी प्रमाण होतं, पण याची स्पेसिफिक लक्षण म्हणजे घशात खवखव असं म्हणता येईल का? घसा आणि सर्दी याच्यामध्ये कॉमनली असते पहिल्यांदा. ओके. हे सुरुवात तिथनं होते आणि ताप येतो याच्यामध्ये. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये जे आपण ह्याचं जे चिकनगुनिया आणि हे बाकीचे म्हटलं त्याच्यामध्ये जॉईंट पेन जास्त असते, सांध्यांना जास्त असते. त्यामुळे जरी ही लक्षणं साम्य असली तरी त्याच्यामध्ये थोडं डिफरन्शिएशन असते. जसं आम्ही हिस्ट्री घेताना ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला आमच्या ते लक्षात येते की हे कशा स्वरूपाचं आहे. साधा फ्लू आहे, स्वाईन फ्लूकडे जातोय काय, चिकनगुनियाकडे काय आहे, डेंग्यूकडे आहे. हे पेशंटचं प्रेझेंटेशन आणि सिम्पटमची सिव्हिरिटी आणि इन्व्हॉल्वमेंट. पण घसा हा यातला महत्वाचा फॅक्टर आहे. अच्छा. माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 143 रुग्ण अधिकृतरित्या शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 143 रुग्णांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेला आहे आणि कितीतरी रुग्ण हे बरे होऊन उपचार घेऊन बरे होऊन रुग्णालयातनं घरी गेलेले आहेत. ही त्याची दुसरी बाजू आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला सरकारनंच काहीतरी केलं पाहिजे असं न मानता आपण काय करू शकतो हेही आपण आज चर्चेला घेणार आहोत. पण तत्पूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेनं स्वाईन फ्लूची साथ रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत हे मला विचारायचं आहे डॉक्टर दिलीप पाटील आपल्याला. स्वाईन फ्लू तसं बघायला गेलं तर हा एपिडेमिक ओरिएंटेड डिसीज आहे. पहिल्यांदा ह्याचा शोध आला 1919 साली पहिल्यांदा. आणि सर्वसामान्यपणे यावेळेला मात्र ह्याचं जास्त प्रादुर्भाव हा भारतामध्ये झालेला आहे. सर्वसामान्यपणे आजची लेटेस्ट आकडेवारी जर विचारायला गेलो आपण तर 20,000च्या जवळपास संपूर्ण भारतभर लोकांना लागण झालेली आहे आणि त्याच्यापैकी 2,000च्या जवळपास जो मृत्यू घडलेले आहेत. त्यात महाराष्ट्राचा शेअर जर विचारात जर घेतला तर तो सर्वसामान्यपणे 143 मृत्यू आपण जसं आता सांगितलं आणि 1075 पर्यंत असे लागण झालेले केसेस आहेत. आणि या हे प्रोग्रेसिव्ह आकड्यामधून काही बरेचसे बरे होऊन गेलेले आहेत. 143 ज्या वेळेला मृत्यू झालेला त्यावेळेला बाकीचे राहिलेले हे बरे होऊन गेलेले आहेत. काही अंडर ट्रीटमेंट आहेत आता हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट. कोल्हापूरची काय परिस्थिती आहे? कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वाईन फ्लूचे रुग्ण आता आढळून आलेले आणि दुर्दैवाने त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. बरोबर. तर या संदर्भामध्ये विचार करायला गेला तर आताच्या माझ्याकडे जे कागद पेपर्स उपलब्ध आहेत
फिगर्स, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याचा जर विचार केला तर स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे. टोटल आतापर्यंतची प्रोग्रेसिव्ह आकडेवारी 36 रुग्ण आतापर्यंत आयडेंटिफाय झाले जिल्ह्यातले. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू घडला, त्याच्यात 2 हे स्वाईन फ्लूचे कॉम्प्लिकेशन म्हणून झालेले मृत्यू आहेत. एक्झॅक्ट स्वाईन फ्लू कुणी मरत नाही, पण कॉम्प्लिकेशन म्हणून सुरुवात किंवा कारण स्वाईन फ्लू असू शकतो. कारण एक्झॅक्टली. आणि एका मुलाचा जो रत्नागिरीहून पेशंट शिपेर हॉस्पिटलला जो रिपेअर झाला त्याच्या संदर्भामध्ये जर अजून परंतु आहे, आणि तरी देखील त्याचे स्वाब हे तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याला आपण पाठवलेले आहेत. त्याच्या स्वाब म्हणजे थ्रोट मधलं सिक्रिशन, तर तो विशेष टेक्निकनं लॅबोरेटरीच्या माध्यमातून जे आयडेंटिफाईड इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथूनच आपण त्याचा स्वाब घेत होतो आणि तो व्यवस्थित कोल्ड चेन मेंटेन करून तो प्रयोगशाळेसाठी म्हणजे व्हायरस रूल आउट करण्यासाठी किंवा अँटीजेन रूल आउट करण्यासाठी तो पाठवला जातो. पण जर एखादा सस्पेक्टेड रुग्ण असेल म्हणजे संशयित रुग्ण असेल तर त्याचाही अशा पद्धतीचा स्त्राव पाठवला जातो का? आता याच्या संदर्भात झाल्यानंतर मग तो घ्यायचा आणि मग पाठवायचा? नाही, असं नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये. तुम्ही मुळात ह्याची तपासणी कशी करता, म्हणजे या रुग्णाला स्वाईन फ्लू झालेला आहे याचं निदान कसं होतं? राईट. या संदर्भामध्ये रुग्णाला प्रत्यक्षात संदीप पाटीलनी जसं आता डॉक्टरनी सांगितलं की सौम्य स्वरूपाची, मध्यम स्वरूपाची आणि तीव्र स्वरूपाची अशी जी कॅटेगरी केलेली आहे. तर सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपामध्ये असतात तर त्या ठिकाणी आपण रुग्णाला डोकोदुखी, 100 डिग्री फॅरेनहाइटच्या जवळपास टेम्परेचर, घशामध्ये फॅरेंजायटिस मग घशामध्ये दुखणं आणि नवशिया म्हणजे उलटी आल्यासारखं होणं, मन बॉडी एक, अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. आणि हे आणि मग चिल्स असतात, थंडी वाजून येते आणि त्या माणसाला कदाचित किंवा एखाद्या वेळेला सिक्रेशन, नेझल सिक्रेशन म्हणजे पडसं आपण म्हणतो असं असण्याची शक्यता असते. पण ह्याच्यामध्ये पडसं इतर सीझनमध्ये सुद्धा असतं, पण टेम्परेचर असेलच असं काही नसतं. पण स्वाईन फ्लूच्या बाबतीमध्ये टेम्परेचर 100 डिग्री फॅरेनहाइटच्या पर्यंत असतं आणि अशा वेळेला ही प्राथमिक अवस्था आहे. ताप कॉन्स्टंट असतो की कमी जास्त असतो, म्हणजे रात्री येतो आणि पहाटे उठतो? कंटिन्यूस ताप असतो हा असा. आणि त्यावेळेला ह्या उत्तम मार्ग ह्याच्यामधला की पेशंटने घरी विश्रांती घेणं ही त्याच्यावरची रेमेडी आहे आणि सिम्प्टोमॅटिक मेडिसिन. नंतर पुन्हा पुढची ज्यावेळेला स्टेप येते की ज्याच्यामध्ये खोकला, विशेष प्रकार बार्किंग टाईप खोकला त्या पेशंटला यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर पुन्हा टेम्परेचर आहे तसंच राहिलं असतं किंवा कदाचित राईज झालेलं असतं टेम्परेचर. पुन्हा हे प्राथमिक लक्षणं आहेत ही धाप लागणं, थोडंसं हे झालं तर इनसफिशियन्सी वाटणं, श्वास घेताना आपण अजून जरा श्वास आपल्याला पाहिजे होता, अजून जरा असा पेशंटला मिळतं, पाल्पिटेशन सुरू होतात, मसल्स पेन्स वाढतात त्याच्यामध्ये आणि नंतर पुन्हा वॉमिटिंग, डायरिया सुद्धा सेटअप होण्याची शक्यता असते. अशा वेळेला मात्र हा पेशंट कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं. तसं पाहायला गेलं तर प्राथमिक लक्षण घ्यायला पाहिजे. संदीप पाटील सर, आता तुम्ही दोघांनी सांगितलं काय लक्षण असू शकतात. मूलभूत अंगदुखी, ताप, सर्दी, घशात खवखव, आणखीन त्याचबरोबर काही वेळा उलट्या, ही त्याची मूलभूत लक्षणं आहेत. पण ज्या वेळेला एखाद्या रुग्णामध्ये अशी लक्षणं दिसल्यानंतर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या अवतीभोवतीच्या घरातल्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? सगळ्यात म्हणजे चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला आपण हे जे काही प्रिकॉशन्स असतात ते घेत नाही. म्हणजे आपण रुग्णाच्या प्रिकॉशन बद्दल बोललो, पण रुग्णाच्या नातेवाईकांनी काय केलं पाहिजे अशा सांगतोय. रुग्ण आणि नातेवाईक ह्याच्यामध्ये दोघांनी पण काही गोष्टी घेतल्या पाहिजे, ज्याला आपण कफ कल्चर म्हणजे म्हणतोय की फॉरेनमध्ये असेल की तिथं बाबा थुंकताना सुद्धा खाली बसून थुंकलं जातं किंवा आपण खोकताना सुद्धा प्रॉपर. आपल्याकडे त्या विषयावर काही बोलायचंच नाही. हा रस्ता सार्वजनिक रस्ता आहे, मी कुठेही थुंकणार, ही जी काही आपली मानसिकता आहे आणि त्याबद्दल कोणी बोलायचं नाही. काही वेळेला आम्ही स्टाफ आमचा जर सांगायला गेला पेशंटना तर काही पेशंटना ते राग येण्याची शक्यता असते. त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की आपल्याला जर सर्दी खोकला असेल, म्हणजे जो रुग्ण असेल कधीही झाला, तो स्वाईन फ्लूचा असू दे किंवा इतर असू दे, तर खोकताना आपण आता सध्या आम्ही 4 पदरी रुमाल म्हणतो की बऱ्यापैकी रुमाल असावा की शिंकताना खोकताना आपण त्याचा वापर करावा. आणि घरच्यांनी सुद्धा तितकंच प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे की असं सस्पेक्टेड कोणाला सर्दी खोकला अंगदुखी असेल तर त्यांनी प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे. कारण का हा स्वाईन फ्लूचा जो व्हायरस आहे, विषाणू आहे, तो साधारणतः सिक्रिशन जे आहेत म्हणजे सर्दीची सिक्रिशन असेल किंवा आपण ज्यावेळेला शिंकतो खोकतो त्यावेळेला जे तुषार उडतात त्याच्यामध्ये, ज्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो की त्याच्यामधनं तो पसरत असतो आजार, त्यामुळे संसर्गजन्य आहे. त्यामुळे अशी रुग्णाने पण काळजी घेतली पाहिजे आणि बरोबरच्या लोकांनी सुद्धा कोणाला सर्दी खोकला असेल तर त्याच्यापासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. खोकताना सुद्धा दोघांनी सुद्धा चांगली प्रिकॉशन घेतली पाहिजेत आणि ह्याचे जे खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर केला पाहिजे. आणि आपण बघितलं असेल अनेक देशांमध्ये अशा पद्धतीच्या रुग्णांच्या पासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला जातो. आपल्याकडे अजूनही फक्त डॉक्टरनीच मास्क वापरायचा अशी एक समजूत आहे, पण मला असं वाटतं की आपल्याला जर स्वाईन फ्लू पासून जर अलिप्त राहायचं असेल, लांब राहायचं असेल तर सगळ्यांनीच तो मास्क वापरायला काही हरकत नाही आता. हो, त्याच्यामध्ये आता स्पेसिफिक स्वाईन फ्लू साठी N97 नावाचा मास्क आहे. बर,
तर तो जास्त चांगला आहे. तो इथं आता कोल्हापूरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. थोडी साधारणतः कॉस्ट त्याची 70 रुपयेपर्यंत थोडी जास्त आहे, पण ज्यांना शक्य नाही त्यांना निदान आपलं 4 पदरी जरी रुमाल आपण वापरला आणि तो स्वच्छ असेल, स्वच्छ धुसलेला उकळलेल्या पाण्यातून दिवसातून, तर तो सुद्धा अतिशय त्यातल्या त्यात महत्वाचा आहे. दुसरा असा आहे की याच्यामध्ये हे जे तुषार उडतात ते समजा टेबलवर पेनाला किंवा लागले आणि त्याचा जर टच आला तरी सुद्धा पसरू शकतो. कारण ती काळजी घेणं फार महत्वाचं आहे. अतिशय 2 महत्वाचे मुद्दे आहेत. मला वाटतं कोल्हापूरकरांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण येता जाता कुठेही कसंही पचापच थुंकत असतो. त्या थुंकण्यातून किती प्रकारचे आजार पसरत असतात याचा आपण कधी विचारच करत नाही. मी माझा रस्ता आहे, मी काय पण करीन, अशी जी काही आपली एक समजूत असते त्याच्यातून आपण सार्वजनिक ठिकाणी ते प्रचंड गैरकृत्य असं करत असतोच, पण त्याबरोबरीनं एक प्रकारे आपण रोगराई पसरायला कारणीभूत असतो याचा कधीच विचार करत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा खोकताना किंवा शिंकताना रुमाल बाळगावा, ही मूलभूत जरी आपण काळजी घेतली, खबरदारी घेतली, तरी या रोगाला पसरण्यापासून आपण रोखू शकतो. आता ती गरज निर्माण झालेली आहे. कारण काय मला वाटतं आता नाही, 12 महिने केलं पाहिजे खरं तर आपण. आता स्ट्रॉंगली आपण त्याच्याकडे बघायला, म्हणजे या निमित्तानं आपण याच्यावरती जरा काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. कालच आता पाऊस पडलेला आहे, अवकाळी पाऊस वगैरे, वातावरणातले जे बदल आहेत ते फ्लूच्या ह्याला जे आहेत व्हायरस विषाणूला पोषक आहे. अच्छा, ऍक्च्युली हा इन्फ्लुएन्झाच व्हायरस आहे. कारण का पूर्वी साधारणतः 55 ते 58च्या दरम्यान ज्यावेळेला साथ आली होती त्यावेळेला कितीतरी लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. ए आणि बी व्हरायटी होती आणि त्यातलंच आता हे H1N1 असं म्हणतात ना. त्यातलं हे पूर्वी जे होतं ते इन्फ्लुएन्झा त्यातलाच हा चेंज झालेला व्हायरस आहे. ओके, पण या व्हायरसची उत्पत्ती कुठून आहे? मी ऐकलंय की काही डुकरांच्या पासून याच्या व्हायरसचं नाव पिग फ्लू पण म्हणतात. ऍक्च्युली बेसिकली हा डुकरांच्या मधला आजार, परंतु संक्रमणानं हा मनुष्यामध्ये आला आणि ज्या वेळेला ते व्हायरसच्या शरीरामध्ये मनुष्य प्राण्याच्या ह्युमन बिंगमध्ये आले त्यावेळेला त्याचं जेनेटिक म्युटेशन झालं आणि पुन्हा नंतर त्याचा स्प्रेड माणूस टू माणूस म्हणजे माणसापासून माणसाला अशा पद्धतीने त्याचं पुढचं प्रोपगेशन झालं. दक्षिण आफ्रिकेतला इबोला माकडांच्या विषाणूपासून झाला, किंवा आपण पावसाच्या ह्याच्यात जो लेप्टोस्पायरोसिस होतो तो जनावरांच्या विष्ठेतून पसरतो आणि हा डुकरांच्या पासून तयार झालेला विषाणू आहे. पण याच्यामध्ये कसं म्हणजे लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीमध्ये कसं की रॉडन्स टू ह्युमन बिईंग, पण ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग असं होत नाही. पण याच्यामध्ये मात्र एकदाच पण डुकराकडे परत जात नाही. माणसाला झालेला जो स्ट्रेन आहे ना ते व्हायरस डुकराला होत नाहीत, पण डुकराकडून आलेला जो व्हायरस तो म्युटेट होऊन जे माणसात झालेला आहे ना त्याचं स्प्रेड आता इतरांच्यामध्ये व्हायला लागलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे ह्याचा स्प्रेड होत असताना हा प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून मास्क वापरावे, 4 पदरी रुमाल वापरावे, इट्स ओके, कुणी पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. कारण सर्वसाधारणपणे ड्रॉपलेट इन्फेक्शन हे जे आहे एक 4 फूट ते 6 फूट या दरम्यानच ते ड्रॉपलेट जातात. अदरवाईज त्याचा तिथून पुढे काही स्प्रेड होत नाही असं सायंटिफिकली आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणाखाली निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पब्लिकेशन पण तसं केलेलं आहे. पण सर्वसामान्यपणे कुणाच्या बाबतीमध्ये तर प्राथमिक टप्प्यामध्ये असेल मनुष्य तर स्नेजिंग होत असेल तरच बाहेर पडणार, स्फुटम होत असेल तरच बाहेर, पण प्राथमिक टप्प्यामध्ये फॅरेंजायटिस, हेडेक आणि फिवर एवढेच लक्षण आहेत. त्यामुळे बाहेर काय पडायचा प्रश्न उद्भवत नाही. पण तापाचा पिरियड काय असतो, किती कालावधी? सर्वसाधारणपणे ह्याचं इन्क्युबेशन म्हणजे जंतूनं शरीरामध्ये प्रवेश केल्यापासून विषाणूनं लक्षणं दिसायला एक 7 दिवसाचा कालावधी लागतो. त्याला अधिशयन कालावधी किंवा इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. आणि त्यातून नंतर पुन्हा 7 दिवस ते 15 दिवसापर्यंत ह्या रोगाची लक्षणं राहत असतात किंवा शेडिंग आउट ऑफ द व्हायरसेस हे बाबी चालू राहत असतात त्याच्यामध्ये. आणि हे होत असताना ह्या पेशंटच्या संपर्कात येणारे लोक, मग त्या पेशंटला हात लावला असेल, पेशंटचं नाक पुसलं असेल, पेशंटच्या म्हणजे तोंडावरून हात फिरवला असेल आणि हे जर आपण साबणानं स्वच्छ धुतले नाहीत तर ते फक्त ड्रॉपलेट मधूनच इन्फेक्शन नाही, हाताला लागलेल्या ह्याच्यापासून सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. म्हणून वैयक्तिक स्वच्छता साबणानं याची जाहिरात केली जाते. त्याच्यानंतरचा दुसरा ह्याच्यातला महत्वाचा भाग जो आहे तर तो मास्क वापरण्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यपणे मास्क कुठं वापरण्याची गरज आहे किंवा रुमाल वापरण्याची कुठं गरज, गर्दीच्या ठिकाणी. मग ज्यावेळेला एपिडेमिक परिस्थिती असेल तर शक्यतो लोकांनी गर्दीमध्ये जाण्याचं टाळावं. किंवा आपल्या जवळपास संपर्क येणार मनुष्य खोकत तर नाही ना, त्याला पडसं आलेलं नाही ना, त्या म्हणजे तो हे आपण स्वतः ते काय करतात हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. समोरचा माणूस जर खोकत असेल, समोरचा माणूस जर शिंकत असेल आणि तो रुमाल वापरत नसेल तर किमान आपण ते रुमाल वापरला पाहिजे. आणि त्यालाही तुम्हाला समज दिली पाहिजे की बाबा असं आहे, असं कुंकू नका, डॉक्टरांना भेटा, औषध उपचार करून घ्या, अशा प्रकारचं त्यांना गायडन्स दिला पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या वेळेला कोल्हापूर शहरामध्ये असणारे 3 ते 4 हॉस्पिटल्स आम्हाला रिपोर्ट करतात या स्वाईन फ्लूच्या बाबतीमध्ये की जिथं ICU बॅकअप विथ फुल मेडिकल एड आहे, असे 4 हॉस्पिटल
सर्वसाधारणपणे आता आयडेंटिफाय झालेली आहेत आमच्या दृष्टिकोनातून. पण मग याच्यावरती उपचार करणारे फिजिशियन असतात, कोण असतात, म्हणजे तज्ञ कोणत्यातली? ह्याच्यामध्ये उपचार करणारा फिजिशियनचाच लुकआउट आहे हा. आणि मग हे पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे ह्यांच्याकडून ह्या डॉक्टरांना कंपल्सरी केलेलं आहे, तर ताबडतोब महापालिकेला माझ्या कंट्रोल रूमला रिपोर्ट करायला पाहिजे. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की एखादा पेशंट जर त्याच्या संदर्भामध्ये संशयित वाटला की ज्याला स्वाईन फ्लूची लागण झालेली असं वाटलं आणि तो जर खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असेल, तर तो महापालिकेच्या यंत्रणेला कसा काय आयडेंटिफाय होणार? त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सक्त म्हणजे आम्ही पेपरलाही जाहिरात त्या पद्धतीने दिलेली होती. लोकांशी संपर्क सांगतो प्रायव्हेट व्यावसायिकांचे. अशा प्रकारचा रुग्ण निदर्शनास आला तर ताबडतोब व्हायरोलॉजिकल एक्झामिनेशन करून घेण्यासाठी, स्वाब घेण्यासाठी CPR रिफर करा पेशंट. पण मग ती जी काही तुम्ही टेस्ट घेता ती मोफत केली जाते? अब्सोल्युटली मोफत आहे ती. आणि त्या संदर्भामध्ये टेस्ट इथं घेतली जातच नाही, स्वाब घेतला जातो. तो जो काय आहे तो घेऊन नंतर तो तपासणीसाठी पाठवला जातो. पण ती संपूर्ण प्रोसेस आहे ती त्या रुग्णाला फ्री ऑफ कॉस्ट. कारण एपिडेमिक सिच्युएशन आहे. आणि काय आहे, आपल्याकडे मुळात दवाखान्याची पायरी चढायची म्हटलं की मग खिशातलं पाकिट आधी बघायला लागतं. त्यामुळे अनेक लोक दवाखान्यामध्ये जातच नाहीत. म्हणून मी मुद्दाम आवर्जून सांगू इच्छितो की स्वाईन फ्लूच्या संदर्भामध्ये कन्फर्मेटरी जी काही टेस्ट आहे, तो ज्या पद्धतीचा तो स्वॅब जो काय तो घेऊन पुण्याला पाठवावा लागतो, ही संपूर्णपणे मोफत सेवा आहे. त्यामुळे अशा पद्धतीची सेवा CPR मध्ये मिळते. काही खासगी रुग्णालयात सुद्धा जर स्वाईन फ्लूच्या संदर्भात तपासणी केली तर त्यांना सुद्धा CPR पाठवलं जातं आणि तिथनं तो मोफत त्याच्याबद्दलची तपासणी केली जाते. या स्वाईन फ्लू संदर्भात मला अजूनही काही माहिती घ्यायची आहे, काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी घ्या एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा उलट्या ही लक्षणं म्हणजे स्वाईन फ्लूची सुरुवात असू शकते. स्वाईन फ्लू साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात सतत साबणानं आणि पाण्यानं धुवा. शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांपासून लांब रहा. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा. हस्तांदोलन किंवा आलिंगन टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॅमीफ्लूच्या गोळ्या घ्या. या गोळ्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत. काळजी घेऊया, निरोगी राहूया. आपत्ती व धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1077. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण AC, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स. प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन. रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग. कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन हॉटेल चैताली. कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण हॉटेल चैताली. शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेन्यूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज, नॉन व्हेज, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे
700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचे डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतोय स्वाईन फ्लू या आजाराविषयी. गेल्या महिन्याभरामध्ये संपूर्ण भारतामध्ये स्वाईन फ्लूची साथ आलेली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडलेले आहेत. जवळपास 3 मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती आपण काय खबरदारी घेऊ शकतो, याची मूलभूत लक्षणं काय आहेत, त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले जातात, या विषयात मी माहिती घेतोय. मगाशी आपण बोलत होतो की स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. गेल्या काही वर्षामध्ये बघितलं तर अशा पद्धतीचे नवनवीन आजार अचानक यायला लागलेले आहेत. मग याच्यामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमी झाली की हे नवनवीन रोग तयार करण्यासाठी, कारण कुठलाही विषाणू हा काही वेळा तयार पण केला जातो, म्हणजे जसा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस तयार करून तो पसरवण्याचं काम करतात, तशा पद्धतीनं हा व्हायरस किंवा हा विषाणू तयार करून तो पसरवला जातोय का, अशी एक शंका लोकांच्या मनात आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? शंका येणं साहजिक आहे, कारण का तशी परिस्थिती बऱ्याच वेळेला आपण बघत असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असते. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर काही वर्षापूर्वी सार्स नावाचा एक आजार आला होता, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्स. त्याच्यावर मला आठवते की त्याच्याबद्दल प्रचंड त्यावेळी हल्लकल्लोळ झाला होता. सगळ्या आपल्या एअरपोर्टवरती त्याच्यासाठी विशिष्ट चेकपोस्ट तयार केले होते. आता तो सार्स नाही. म्हणजे आता पुन्हा स्वाईन फ्लू. एक 4 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये अगदी दहीहंडीच्या दरम्यान स्वाईन फ्लूनं अशाच पद्धतीने डोक्यावर काढलं होतं. मला काही अशी शंका येते की विशिष्ट फार्मास्युटिकल कंपन्या आपली बाजारपेठ वाढवण्यासाठी, आपलं औषध खपण्यासाठी अशा पद्धतीच्या विषाणूचा जाणून बुजून प्रचार प्रसार करतायत का, ही शंका आहे, आरोप नाहीये. कारण ज्या पद्धतीनं मेडिकल क्षेत्रामध्ये जे काही एक नवनवीन चेन रॅकेट तयार होत चाललेले आहेत, हे रॅकेट कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही. तशा पद्धतीनं अशा आजारांना स्पेसिफिक काही विशिष्ट कंपन्या पसरवत आहेत का? थेट प्रश्न आहे, थेट उत्तर द्या. देणं अवघड असेल तर तसं सांगा. स्वाईन फ्लूच्या संदर्भामध्ये अशी वस्तुस्थिती नाही आहे. आणि व्हायरस कशाबद्दल अशी वस्तुस्थिती असू शकते? कशाबद्दल म्हणजे तो संशोधनाचा भाग आहे. तो आपण संशोधन करता येतं, विशेष संशोधनाचा भाग आहे तो. तर स्वाईन व्हायरस जे आहे ना, तसं कॉम्प्युटरमधला व्हायरस आणखी ह्युमन बिंग मध्ये पसरणारा व्हायरस, दोज आर डिफरंट इश्यूज. ते इलेक्ट्रॉनिक मीडियाची दॅट इज द डिफरंट काय क्रायटेरिया, त्याच्याबद्दल मला काय आकलन नाही. परंतु व्हायरसच्या बाबतीमध्ये जे जर आपण म्हणतो ह्युमन बिंग मध्ये पसरणार किंवा जनावरांवर पसरणार, हे जसे अनंत जीवजंतू आहेत तशा प्रकारचा हा एक लाईव्ह स्ट्रक्चर आहे. आणि अचानक का डोकं वर काढतो? आता कसं आहे, त्याला शेवटी निसर्गाची किमया आहे ही. आणि सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठं ना कुठं तरी जगाच्या पाठीवर असतं. आणि त्याला प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स त्या पद्धतीने निर्माण झाले निसर्गामध्ये. आणि होस्ट म्हणजे ज्याला इन्फेक्शन होतं ते जर उपलब्ध असतील तर त्या परिस्थितीमध्ये ते अटॅक करतात. मेडिकल सायन्सच्या नुसार मी तुम्हाला म्हटलं की त्यावेळेला माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. काय नेमकं झालं असतं? बेसिकली प्रोन झालेला असतो की एखाद्या व्यक्तीला एखादं इन्फेक्शन होणं म्हणजे ती व्यक्ती अफेक्ट होते. जसं आता स्वाईन फ्लूच्या पेशंटच्या समोर समजा 10-20 लोकांचं एक्सपोजर आलं अगदी जवळच्या, तर त्यातल्या 1-2 होण्याची शक्यता वगैरे असते. तर त्यावेळेला आपली प्रतिकार शक्ती जी आहे ती जर कमी असेल आणि त्यावेळेला तो जंतू आपल्याकडे येतो. नाहीतर आपल्याकडे शरीरावर ज्या वेळेला आपण फिरत असतो त्यावेळेला लाखो जंतू वेगवेगळ्या प्रकारचे मग बॅक्टेरिया आहेत, त्यामध्ये व्हायरसेस आहेत, शरीराशी हे करत असतात. आणि आपल्या पांढऱ्या पेशी शरीरामध्ये आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती त्याला प्रतिकार करत असते ना. हे शेवटी कंटिन्युअस प्रोसेस चालूच असतं. परंतु ज्या वेळेला त्याच्या बॅरियर तो नष्ट होईल त्यावेळेला एखादं आपल्याला इन्फेक्शन त्यामध्ये पटकन पकडतं आणि मग हे वाढू होतं. तर प्रतिकार शक्ती हा सर्वात एक महत्वाचा विषय आहे. दुसरं म्हणजे आता हे संपूर्ण जगभरामध्ये पसरलंय की मायग्रेशन, जे विमानाचा प्रवास वगैरे जो आपण म्हणतो ते पूर्वी एवढं नसायचं, पण आज हजारो लाखो लोक रोज एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये वगैरे जात असतात. त्यामुळे याचं ट्रान्समिशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरं आता सध्या माही असेल किंवा जत्रा यात्रा वगैरे असे जे एक्सपोजर जास्त ठिकाणी गर्दीची जी ठिकाणं आहेत, एखादं एपिडेमिक ज्यावेळेला येते ते लार्ज लेवलला आलेलं असते, ज्याला साथीचे आजार आपण म्हणतो. तर त्यावेळेला ही काळजी एक आपण घ्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्रतिकार शक्ती हा सगळ्यात महत्वाचा विषय आलेला आहे. बरोबर. म्हणून तेच विचारलं की त्याच्यासाठी जीवनशैलीकडे परत पुन्हा एकदा आपल्याला वळावं लागते. पूर्वीची जर आपली लाईफस्टाईल बघितली आणि आत्ताची लाईफस्टाईल याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत झालेली आहे. चांगली हवा, चांगली पाणी गरजेचं आहे. आणि आरोग्य आपलं मानसिक असेल, शारीरिक, आध्यात्मिक, हे सगळ्या लेवलनं आपलं चांगलं पाहिजे.
आणि पूर्वी आपल्याकडे तशा पद्धतीचं राहणीमान असायचं. पण डॉक्टर साहेब, कुठल्याही आजाराचं मूळ कारण असतं ते म्हणजे प्रदूषित हवा, प्रदूषित पाणी, प्रदूषित अन्न, जे काय म्हणतो ते. बरोबर. आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून दिलीप पाटील सर आपल्या बरोबर आहेत. थोडासा विषयांतर करून मला विचारायचं आहे की एकीकडे आपण वेगवेगळ्या आजारांबद्दल बोलत असतो, त्याच्याबद्दल काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, खबरदारीचे उपाय काय केले पाहिजे, त्याची जाहिरात केली जाते, हे सगळं पुढच्या गोष्टी आहेत. पण मुळात कोल्हापूरकरांना दूषित पाणी प्यावं लागतंय ही वस्तुस्थिती आहे. मुळात कोल्हापूरच्या गल्ली बोळामध्ये अजूनही कचऱ्याचे कोंडाळे दिसत असतात, ते भरून वाहत असतात, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूरच्या गल्लीमध्ये रस्त्यांवरती भटकी कुत्री किती उपद्रव देतात हे माहिती आहे. अशा वेळेला तुम्हाला वाटत नाही की आरोग्य अधिकारी म्हणून काम करताना कधी फ्रस्ट्रेशन येत नाही तुम्हाला? नाही, फ्रस्ट्रेशनचा विषय कसा आहे माहिती आहे का, आज तुम्हाला महानगरपालिकेनं पुन्हा बोलवून घेतलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे, तुमच्या कामाची पोचपावती एक प्रकारे. पण ज्या पद्धतीनं अजूनही आम्ही नदीमध्ये गुरं सोडणारच, अजूनही आम्ही नदीमध्ये कपडे धुणारच, अजूनही आम्ही कचरा कोंडाळ्याच्या बाहेरच कचरा टाकणार, ही जी काही आपली नागरिकांची मानसिकता आहे, ही मानसिकता बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आता या संदर्भामध्ये कसं मानसिकता बदलणे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. तथापि त्याच्यामुळे तेच म्हणतो ना की शेवटी कुठलीही गोष्ट अडॅप्ट करायला काहीसा अवधी लागतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ना ते महापालिकेच्या माध्यमातून आपण घेतच आहोत. उदाहरण से फॉर एक्झाम्पल कचऱ्याच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला तर मूलभूत प्रश्न कुठला आहे की कचरा टाकायचा कुठं, हे जो सोल्युशन आपल्याकडे अजून उपलब्ध झालेलं नाही. विषयचक्रच तयार झालेला आहे, विषय हे झालेला आहे. प्रश्न खूप आहेत, उत्तर सापडत नाही, आणि वर्षानुवर्ष प्रश्न तसेच आहेत आणि त्यात वाढ होत चालली आहे, कमी होत नाहीये. नाही, प्रश्न नाही, वाढ होते असं आपण म्हणणं जरा थोडंसं अन्यायकारक होईल. कारण का आता अन्यायकारक होईल महापालिकेवरती की लोकांवर? नाही, इंजिनिअरिंग सिस्टीमवर म्हणलं तर काही वाव होणार नाहीये. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं कसं, याच्यामध्ये आता कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प प्रोसेसमध्ये आहे आमचा. दुसरा भाग लँडफिल साईट, आता टाकळीचे खण जे डेव्हलप करायचे चाललेले आहे त्या ठिकाणी चाललेलं जो इनर्ट मॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकून पुढं भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी गार्डन वगैरे किंवा प्लांटेशन, ड्रीम पार्क अशा पद्धतीचा ते कन्सेप्ट आहे, तो पूर्णत्वाला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कत्तलखान्याचा मोठा विषय कोल्हापूरचा आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेट BOTवर कत्तलखान्याचे म्हणजे अंतिम टप्प्यात आलेले आहे, कधी काम त्याचं सुरू होऊ शकेल. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर तुम्ही तर हायकोर्टला आपण अपील नोटीस दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये की रंकाळ्याच्या याच्यामध्ये किंवा रंकाळा असेल, कोटीतीर्थ असेल किंवा पंचगंगा घाट असेल, बावड्याचा घाट असेल, अशा ठिकाणी कपडे धुतले जाऊ नयेत, जनावरं त्या ठिकाणी नेली जाऊ नयेत, आणि त्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत पाहिजे त्या पद्धतीचं रिस्ट्रिक्शन केलं जात नव्हतं. पण आता हायकोर्टाचे आदेश, राष्ट्राची तुम्ही जेव्हा काही पावलं उचलता त्यावेळी तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो हे कोल्हापूरकरांना बघितलेलं आहे. आता म्हणजे या ठिकाणी जनावरं धुवू नयेत, या ठिकाणी कपडे धुवू नयेत असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळी दुर्दैवानं त्याला विरोध केला जातो. मला वाटतं या प्रश्नाकडे किंवा या एकूणच मुद्द्याकडे आपण लार्जर दृष्टीने बघितलं पाहिजे. केवळ माझा आजचा दिवस असं न बघता या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी दूरगामी विचार करून आपण कधी बघणार आहोत हा खरा प्रश्न आहे. आता आपण तुम्ही म्हणताय की आम्ही कचऱ्याचा जो प्रश्न आहे ती एक मोठी चेन आहे, कचरा टाकायचा कुठं, पण अजूनही कोल्हापुरामध्ये स्वच्छतेचे 3-13 वाजलेले ही वस्तुस्थिती आहे. बरोबर, तुमचं काही अंशी मी मान्य करतो हे, पण सर्वसामान्यपणे जर विचार जर केला तर गेल्या 10-15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा आणि आजची लॉट ऑफ डिफरन्स आहेत. किंवा त्याबरोबरच अडजॉइनिंग शहरं जी आपल्याकडे आहे, सांगली बघा, पुणे बघा, मुंबई बघा, सोलापूर बघा, त्यानुसार विचार जर केला तर मी अगदी अभिमानानं सांगेन की कोल्हापूर आमचं कितीतरी स्वच्छ आहे. म्हणजे मी तिथं आरोग्य अधिकारी काम करतोय म्हणून बोलतो अशातला भाग नाही, वस्तुस्थिती प्रत्यक्ष अभ्यास करून कुणी पाहावं. दुसरा भाग याच्यामध्ये की कोल्हापूरला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आतापर्यंत आहेतच नव्हती. आता एवढा मोठा 33-35 कोटीचा प्रोजेक्ट आपण STPचा उभा केलेला आहे. दुधाळ्याला आणखी जेवढं पाणी आपण उपसतो पिण्यासाठी वापरासाठी, त्याच्यापासून जे सांडपाणी किंवा ड्रेनेजच्या माध्यमातून विसर्जन होतं तर त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन योग्य त्या पद्धतीनं पंचगंगेचं प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिकेचे आटोकाट प्रयत्न चाललेले आहेत. कुठलाही नवीन प्रोजेक्ट राबवत असताना हा विरोध होतच असतो, परंतु काय म्हणतात त्याला की कष्टाचे फळ कष्टाशिवाय मिळत नाही. ह्या ह्याच्या पदानं आज ना उद्या तुम्हाला आपलं चित्र पाहायला मिळेल की कोल्हापूर एक मस्त पर्यटन स्थळ झालेलं आपल्या निदर्शनाला येऊ शकेल. अशा प्रकारची मानसिकता, स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूरचा नारा प्रत्यक्ष झाला पाहिजे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही स्वच्छ भारत अभियान सुरू केले ते केवळ बातमीसाठी, फोटोसाठी असू नये, ते 12 महिने प्रत्येकाने आचरणात आणलं पाहिजे. नाहीतर केवळ आज इथं अभियान राबवलं, त्याचा फोटो काढायचा, त्याची बातमी पाठवून द्यायची आणि नंतर मात्र विसरून जायचं, असं होतं कामा नये. आणि महानगरपालिकेनं सुद्धा हे मान्य केलंच पाहिजे की अजून आपल्याला खूप काही करायला अगदी प्रश्नच नाही. आज स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि सगळ्या आजारांचं मूळ हे पुन्हा अस्वच्छता असते. कसं आहे आपण म्हणतो ना स्वाईन फ्लू वरती बोलतोय, पण स्वाईन फ्लूच्या निमित्तानं पुन्हा प्रश्न येतोच आहे की आपण आपलं शहर स्वच्छ ठेवणार की नाही. म्हणजे जसं सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये,
तसं ज्या ठिकाणी कचरा टाकला जातोय त्याचा वेळेवर उठाव होतोय का नाही हे सुद्धा महापालिकेने बघितलं बरोबर. नाही आता सरकारनं कायदाच ॲट एनी गिव्हन टाइम कायदा अंमलात येईल. कुठेही तो दखलपात्र गुन्हा समजला जाईल. कायदे खूप आहेत. ठिकाणी धूम्रपान करू नये हा कायदा आहेच की. कसं आहे कागदावरती आहेच की, पण कसं आहे पण हे कशासाठी करायचं, ही मानसिकता डेव्हलप होण्यासाठी कायद्याचं कव्हर लागतोच त्याला. त्याशिवाय माणसा गुन्हा करू नये ह्याच्यासाठी कायदे का गुन्हा होतच गेले असते ना. कायदे केलेले कायद्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपण आता वळूया स्वाईन फ्लूकडे. स्वाईन फ्लू संदर्भामध्ये ज्या काही टॅमी फ्लू नावाच्या गोळ्या मिळतात ह्याचं प्रोडक्शन कोण करतं? पुन्हा तो मगाच्या प्रश्नाशी रिलेटेड हा माझा प्रश्न आहे की टॅमी फ्लू गोळ्या वापरा हे जे म्हटलं जातं, तर टॅमी फ्लूचं उत्पादन सरकारी पातळीवरती होतं की कुठल्या खासगी कंपनी मार्फत होतं? तुम्ही दोघे म्हणून हसताय, माझ्यासारख्या गरीब माणसाला काय समजायचं? नाही, आम्ही हसण्याचा प्रश्न नाही, प्रश्न संपायची वाट बघत होतो मी. सर्वसाधारणपणे संदीप कदाचित उत्तर देऊ शकणार नाही या प्रश्नाला, कारण का तर हे गव्हर्नमेंटचं लुकआउट आहे. टॅमी फ्लूच्या गोळ्या ह्या सर्वसामान्यपणे ह्या अंडर कंट्रोल त्याचं वितरण होतं, अंडर कंट्रोल त्याचा वापर होतो आणि अंडर कंट्रोल त्याचं डिस्पेन्सिंग होतं. से फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशनमध्ये मग सेमी गव्हर्नमेंट आमचं कॉर्पोरेशन असतो, आमच्याकडे ह्या गोळ्यांचा स्टॉक असतो. उपसंचालक कार्यालयापासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, सिव्हिल सर्जन कार्यालय, या सगळ्यांच्या ग्रामीण रुग्णालय 128 इन्स्टिट्यूशनच्या काही आयडेंटिफाय करून दिलेल्या आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी स्वाब घेणं आणि गोळ्यांचं वाटप करणं हे कार्यक्रम त्यांना दिलेले आहेत. त्याचे डोसेस ठरलेले आहेत, त्याची स्ट्रेंथ ठरलेली आहे आणि हे अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन ऑफ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्यामुळं अशा फ्रीली अवेलेबल मार्केटमध्ये गोळ्या या असू शकणार नाहीत आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय द्यायला सुद्धा फार्मसी मंडळींना बॅन केलेलं आहे. आणि सगळ्याच दुकानामधून ह्या गोळ्या विकल्या जातील असं नाही. ज्यांना परमिशन आहे तेच दुकानदार डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच द्यायचं असं त्याच्यावर बंधन आहे. पण सध्या तरी टॅमी फ्लू एवढा एकच उपचार आहे त्याच्यावरती, अन्य काही दुसरे काय? टॅमी फ्लू हा उपचार नाही आहे, हा इंटरप्शन आहे. टॅमी फ्लू गोळी खाल्ली म्हणलं की स्वाईन फ्लू बरा असं होत नाही. कुठल्याही व्हायरसवर अमुक एक मेडिसिन असं नसतं. तर याच्यामध्ये टॅमी फ्लूच्या गोळ्याचा काय उपयोग होतो, तर हे व्हायरसचं प्रोलिफरेशन होतं, म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4च्या 8 व्हायरसचं प्रोडक्शन, तर ते रोखण्यामध्ये मदत करतं. आणि ज्या टप्प्यावर गोळ्या सुरू केल्या त्या टप्प्यावर जो रोग आहे त्याच्यापेक्षा पुढे ते जाऊ देत नाही. एवढाच या टॅमी फ्लू गोळीचा उपयोग आहे. आणि सर्वसामान्यपणे ज्याच्यातून डिस्चार्ज सुरू होतो त्या पेशंटच्या संदर्भामध्ये टॅमी फ्लूचा वापर करायचा की पुढचे प्रॉब्लेम थांबवायचे, थर्ड स्टेपमध्ये ते जाऊ नये पेशंट. त्याचबरोबर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांना कदाचित इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर्स गोळ्या दिल्या जातात. त्याच्यामध्ये की 100% टॅमी फ्लूनं पेशंट एखादा रुग्ण बरा होईलच असं काही सांगता येत नाही. प्रोफिलॅक्टिक मेजर म्हणून पण ते आपण देऊ शकतो. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर सुद्धा त्याला स्टँडर्ड डोस त्याचा ठरलेला आहे 75 mg BID फॉर 5 days. पण त्याच्याबरोबर ह्या रुग्णांना ज्यांना कोणाला निमोनिया होतो किंवा ARDS सारखं पिक्चर आहे त्याला बाकीचे पण औषध उपचार त्याच्याबरोबर दिलेले जातात. आणि याच्याबरोबर आहार पण महत्त्वाचा आहे की डिहायड्रेशन ज्याला म्हणतो की पाण्याचा वापर बऱ्यापैकी आपण केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार जो आहे तो आपला चांगल्या पद्धतीचा आणि साधा आपला आहार जो घरचा, ताजं अन्न खाल्लं पाहिजे, ताजं अन्न खाल्लं पाहिजे. आहार हा महत्त्वाचा विषय आहे. दुसरं म्हणजे मद्यपान असेल, लेट नाईट आहे, स्मोकिंग आहेत, अशा सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. बरोबर त्याचबरोबर ज्यांना इम्युनिटी ज्यांची कमी आहे, म्हणजे जसं रोग प्रतिकारक शक्ती, HIV सारखा आजार आहे, डायबिटीस आहे, दम्याचे काही रुग्ण आहेत, फुफ्फुसाचा एक COPD म्हणून जो आजार असतो तो आजार आहे, लिव्हरचे काही आजार आहेत, किडनीचे काही आजार आहेत, काहींना स्टेरॉइड नावाची इम्युनोसप्रेसंट औषध चालू असतात, किंवा ल्युकेमिया आमचे बाकी काही हेमॅटॉलॉजिकल काही आजार आहेत, ITP सारखे आजार आहेत की ह्याच्यामध्ये ह्या पेशंटनी मधुमेह आहे ह्या पेशंटनी जरा जास्त आपले काळजी घेतली पाहिजे, जास्त घेतली पाहिजेत. गरोदर स्त्रिया ह्यांच्यामध्ये काळजी जास्त घेतली पाहिजे. आणि आहार आणि रुग्णाची मानसिकता ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे साधा आपला उपाय म्हणजे आपण घरी जो कापूर रोज वापरत होतो, मी तुम्हाला विचारतो की घरगुती काही उपाय आहेत का, प्रिकॉशनरी मेजरमेंट्स काय? उपाय हेच आहेत की घरचं तुम्हाला सांगितलं ताजं आणि शिजवलेलं अन्न घेतलं पाहिजे, एक वेळेवर आहार घेतला पाहिजे, लेट नाईट टाळलं पाहिजे. आणि कापूर आपल्या रुमालामध्ये जर थोडा कापूर ठेवला आणि रोज आपण घरी देवाला जो कापूर जातो याचं पण हे शास्त्रीय कारण याच्यात आहे की तो उपयोग स्वाईन फ्लू रोखण्यासाठी होऊ शकतो. नाही एक मिनिट, आय डिफर फ्रॉम दिस. ह्याच्या संदर्भात कसं आहे माहिती का, एक सुधनिंग एजंट म्हणून मेंथॉल वापरावं म्हणून कापूरचा उपयोग रोगाच्या संदर्भात नाही. सुधनिंग जे दुखत असतं तर थोडंसं, पुन्हा आपल्या हे पण वापरतात, पेन किलर्स आहेत, आयबुप्रोफेन सारखं हे मेडिसिन त्याच्यामध्ये वापरावं लागतं. आणि ह्याला अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन असतात.
स्वाईन फ्लूमुळे शरीराची प्रतिकारशक्ती जर संदीपनं सांगितलं त्याप्रमाणे कमी झालेली असते. त्याच वेळेला संधिसाधू जीवाणू जंतू असतात ते अटॅक करतात बॉडीवर आणि त्यावेळेला शरीराची प्रतिकारशक्तीच कमी आहे म्हटल्यानंतर त्यांना चान्स सापडतो आणि त्याच्यामुळे वेगळा काट्यात नाईटा म्हणतो त्या पद्धतीने वेगळा आजार उद्भवतो आणि निमोनियासारखा आजार होण्याची शक्यता असते. त्यावेळेला बॅक्टेरियाला जे काही म्हणजे त्याला हायर अँटीबायोटिक देणं अतिशय गरजेचं असतं. औषधोपचार केले पाहिजे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला काही लोक हार्म काय नाही पण स्वाईन फ्लूवरचा आपल्या स्वाईन फ्लूवरचा हा उपाय नाही. उपायाचं चाललेलं नाही. आपल्याला काही आपण प्रिकॉशन जे घेत असतो ते काय उपाय नसतात. जसं आता स्मोकिंग नाही केलं, ड्रिंक्स नाही घेतलं म्हणून ते काय उपचार झाला का? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स गाईडलाईन्स आहेत ना. नाही ह्याच्यातून कॉज होतो ना. स्मोकिंग केलं कॅन्सर होतो, ड्रिंकिंग केलं लिव्हर स्वाईन फ्लूच्या कालावधीमध्ये आपण रुमालामध्ये जर एखादी कापराची वडी ठेवली किंवा एखादा जर 2 थेंब जर निलगिरी टाकली तर कदाचित तेच म्हणतो सुदनिंग एजंट उपयोग होऊ शकतो. त्याचा तोटा तर नक्कीच काय होणार, तोटा होणार नाही. पण मला वाटतं की स्वाईन फ्लू हा आजार रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर हा संसर्गजन्य आजार नक्की रोखता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूर्णपणे बरा होणारा आजार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक पेशंट्सनी याबद्दल वेळच्या वेळी जर उपचार घेतले तर ते अगदी व्यवस्थित घरी जाऊ शकतात. त्याला कसलाही आजार होऊ शकत नाही, कसलाही जीवघेणा त्याच्यामध्ये प्रसंग उद्भवत नाही. त्यामुळे आपण फक्त काळजी घेणं, वेळच्या वेळी उपचार करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मुद्दाम आम्ही स्वाईन फ्लू या विषयावरती हा कार्यक्रम घेतला याचसाठी की कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचे पेशंट वाढतायत. अशा वेळेला आपल्यावरती ती वेळ येऊ नये म्हणून एक जनजागृतीसाठी म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतला. संवाद प्रतिवादमध्ये आज हे दोन्ही मान्यवर इथं उपस्थित झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.